राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी आणि नुकसान भरपाई संदर्भात देखील अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे। सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। पहिलीचं नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी। सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानुसार आता यामध्ये सोलापूर देखील जिल्ह्याचा समावेश आहे। तब्बल 3 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे। सद्यस्थितीमध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील 21,145 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 35,63,00,000 रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आला असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले पुढील जिल्हे देखील आपण पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आजपासूनच खात्यावरती 1,500 रुपये जमा होणार। सध्या जर विचार केला तर आता राज्यातील महिलांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल, कारण की आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून द्यायला सुरुवात होणार आहे। यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत। दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीमध्ये लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप, एकरी 40,000 रुपयांची रक्कम, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर आता देवळा तालुक्यातील नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात झाली असून आता एकरी 40,000 रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे। सीसीआय 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार। आतापर्यंत देशामध्ये 87 लाख गाठी कापसाची खरेदी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव कमी असल्यामुळे सीसीआयला चांगला कापूस मिळत आहे। बाजारामध्ये येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे। आतापर्यंत देशामध्ये सीसीआयने 87 लाख गाठींची खरेदी केली, त्यापैकी 39 लाख गाठी कापूस महाराष्ट्रामध्ये खरेदी झाला। कापूस मिळाला तर सीसीआय 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता यामध्ये सांगोला तालुक्याचा समावेश पाहायला मिळत आहे। सांगोला तालुक्यातील 75,946 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 116,96,29,000 रुपयांचा दुष्काळ निधी हा जमा झाला असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची आणि नुकसान भरपाईची अपडेट आपण पाहूयात। तुरीला 8,000 रुपयांचा भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी। कर्नाटकप्रमाणे 450 रुपये बोनस देण्याची देखील गरज। सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारने हमीभावाने 2,97,000 टन तूर खरेदीची परवानगी दिली, पण सरकारने कर्नाटकप्रमाणे तुरीसाठी बोनसही जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। कर्नाटकने हमीभावावर 450 रुपये बोनस दिला आहे, त्यामुळे कर्नाटकमधील शेतकऱ्यांना हमीभाव 7,550 रुपये आणि बोनसचे 450 रुपये असा एकूण 8,000 रुपये भाव मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना 8,000 रुपये भाव देण्याची मागणी सध्या शेतकरी करत असल्याचे चित्र आहे। ॲग्रिस्टॅक नोंदणीमध्ये नाशिक जिल्हा दुसरा, अहिल्यानगर जिल्हा प्रथम। 3 लाख शेतकऱ्यांची नोंदणी। सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारतर्फे ॲग्रिस्टॅक नोंदणी अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला युनिक क्रमांक देण्यात येत आहे। या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल माध्यमातून विविध योजना पोहोचवण्यामध्ये येणार आहेत। राज्यामध्ये 46,869 शेतकऱ्यांनी आतापर्यंत ॲग्रिस्टॅकवर नोंदणी केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। लवकरच मिळणार पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता। सध्या जर पाहायला गेलं तर आता बिहार राज्यातील भागलपूरमधील कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये 19व्या हप्त्याची रक्कम ही देशभरातील 9,07,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता राज्यातील नमो शेतकरी योजनेचे देखील 6व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येणार आहेत आणि याची तारीख देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा।
कापूस घटला, कापूस उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले, पत्राच्या घरामध्ये चटका बसला. सध्याची स्थिती. सध्या जर विचार केला तर भाववाढीच्या अपेक्षेने 5 महिन्यांपासून घरामध्ये कापूस दाबून ठेवलेल्या शेतकऱ्यांची संकटातून सुटका अजूनही झाली नाही. अनेक दिवस घरामध्ये कापूस ठेवूनही भाव वाढण्याऐवजी घटत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. तूर खरेदीसाठी जिल्ह्यामध्ये 12 हमीभाव खरेदी केंद्र. सध्या जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने 2024-25 हंगामातील तूर खरेदीसाठी 13 फेब्रुवारीपासून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रामुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 7,500 प्रति क्विंटलने तूर विक्री करता येणार आहे. नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी. सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी परभणी देखील जिल्हा पात्र असून तब्बल 3 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील आवाहन केले जात आहे, कारण की KYC केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे. सद्यस्थितीमध्ये आता परभणी जिल्ह्यातील 15,794 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,97,42,000 रुपयांचा निधी हा त्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आला असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. KYC केली, अनुदान जमा कधी होणार? शेतकऱ्यांचा प्रश्न. सध्या जर पाहायला गेलं तर कंधार तालुक्यातील बारूळ व पेठवडज मंडळातील सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान देखील मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यानुसार आता शेतकऱ्यांनी KYC केले असून आता शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. मात्र आलेल्या माहितीनुसार आता लवकरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ज्वारी पेरली, मोती उगवला, यंदा ज्वारीचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता. सध्या जर विचार केला तर वजन साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारामध्ये चपातीऐवजी ज्वारी बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्यामुळे ज्वारीला मागणी वाढली आहे. सध्या परभणीच्या बाजारपेठेमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल 2,700 रुपयांचा भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. KYC पूर्ण करा, अन्यथा रेशन बंद होणार. सध्या जर पाहायला गेलं तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशन कार्डमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांची KYC पूर्ण करून घ्यावी असे आवाहन सध्या करण्यात येत आहे. सोयाबीन दरासंदर्भातील बातमी. सध्या जर पाहायला गेलं तर अमरावतीतील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 5,031 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 3,800 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 3,950 रुपयांचा आणि सरासरी दर 3,875 रुपयांचा मिळाला आहे. राज्यामध्ये 200 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची आवश्यकता. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये नाफेड आणि CCI अंतर्गत कापसाची खरेदी हमीभावाने सुरू आहे. मात्र आता यामध्ये 200 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची अजून आवश्यकता असल्याची शक्यता आहे. कांदा दरासंदर्भातील बातमी. पुणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याची 21,022 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर 1,500 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 2,700 रुपयांचा आणि सरासरी दर 2100 रुपयांचा मिळाला आहे. सोयाबीन उत्पादकांची लोकप्रतिनिधींप्रती नाराजी. सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरात, हमीभावाचे मात्र गाजर. सध्या जर विचार केला तर निवडणुकीच्या काळामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षामध्ये जाचक अटी शर्तीमुळे चांदवड तालुक्यातील नोंदणी केलेल्या 851 शेतकऱ्यांपैकी 21 शेतकऱ्यांकडूनच सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. सरकारने सोयाबीन उत्पादकांना हमीभावाचे केवळ गाजर दाखवल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यातील 3,146 लाभार्थ्यांना 4,12,47,223 रुपयांचे वाटप. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर आता गोंदिया देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील आवाहन केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये आता गोंदिया जिल्ह्यातील 3,146 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,12,00,000 रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आला आहे. PM धनधान्य कृषी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी. सध्या जर विचार केला तर PM धनधान्य कृषी योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांमध्ये उत्पादकतेमध्ये वाढ करून 1,07,00,000 शेतकऱ्यांचा आता विकास होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.